हाय हॅलो सर्वांना, कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? आम्ही पण मस्त मजेत आहोत. आणि आज मी सुंदर अशी छान अशी रेडी झाले. म्हटलं चला रेडी झाले तर काहीतरी नवीन आपण ब्लॉग शूट करूया. आणि आज मी छान असा ब्लॉग चालू केलाय. आणि आज आहे 10 जुलै, बरोबर की नाही? आज 10 जुलैचा म्हटलं चला थोडासा व्हिडिओ पण शूट करूया. कारण की ना लॉंग व्हिडिओ मी घेतच नाही. लॉंग व्हिडिओला काय होतं काय माहिती की मला लॉंग व्हिडिओ घ्यायचा खूप कंटाळा येतो. त्याच्यामुळे शॉर्ट व्हिडिओच असतात माझे भरपूर सारे. आणि तुम्ही खूप सारा छान रिस्पॉन्स देताय, खूप छान अशा कमेंट्स पण असतात तुमच्या, खूप सारे तुम्ही माझ्या व्हिडिओला प्रेम पण करताय. तुम्ही थँक्यू सो मच. इतका छान तुम्ही रिस्पॉन्स देताय मला, इतके छान तुमच्या कमेंट्स असतात. सर्वांना माझ्या व्हिडिओमधूनच अशा सगळ्यांच्या कमेंटला रिप्लाय नाही देणं होत, पण असं सर्वांना थँक्यू सो मच. तुम्ही इतका छान सपोर्ट करताय, इतकं छान प्रेम देताय माझ्या हरेक ब्लॉग खाली तुमच्या प्रत्येकाच्या कमेंट्स, त्याच्यासाठी खरंच थँक्यू सो मच. आणि आपला आजचा डेली रुटीनचा नाही म्हणता येणार, पण आजचा आपला असं डेली ब्लॉग येत आहे. त्याच्यासाठी भरभरून असं प्रेम द्या, खूप साऱ्या कमेंट्स करा. तुम्ही याच्या अगोदरच्या ब्लॉगला खूप सारं प्रेम दिलं, याच्याबद्दल थँक्यू सो मच. असंच तुमचं माझ्यावरती प्रेम राहू द्या. आणि माझे ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत असेच कंटिन्यू बघत जा. आणि मस्त मस्त आपण जेवढे पण शक्य होईल तेवढे ब्लॉग घेण्याचा मी प्रयत्न करत असते नेहमी तुमच्यासाठी. आणि त्याच्यासाठी म्हटलं चला थोडासा व्हिडिओ तयार झाली ना मी मस्त मस्त, त्याच्यासाठी म्हटलं चला ब्लॉग पण शूट करूया. आणि नेमकं काय ब्लॉगमध्ये पण नेमकं काय हे घ्यायला पाहिजे, टॉपिक घ्यायला पाहिजे, काय घ्यायला पाहिजे ते पण मला कधी कधी समजत नाही लवकर. त्याच्यामुळं आपले ब्लॉग येत नाही. तुम्ही सांगत जा कोणत्या याच्यावरती तुम्हाला ब्लॉग बघायला आवडतील, काय विषय, काय कसले विषयावरती तुम्हाला माझे नेहमी ब्लॉग बघायला आवडतील, नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि बघा लाईव्हमध्ये दाखवते, सॉरी लाईव्हच माझ्या लक्षात राहते. हे बघा माझे झाडं किती छान आले तिकडच्या साईडला. आता रात्र झाली ना, आता वाजले 7:30. आणि मी सुंदर असे झाड लावलेले आहेत माझ्या गॅलरीमध्ये. हे बघा इकडे तुम्हाला दिसतच असेल, हे कशाचं झाड आहे, काय म्हणतात, गुलाबाचं झाड आहे. हे पण एक फुलांचं झाड आहे. हे बघा ही फुलं किती सुंदर आलेत, येलो कलरचं फुल आलेलं आहे. याच्यामध्ये अजून एक झाड आहे, त्याला ना का पिंक कलरचे फुलं येतात, त्याचं नाही माहिती. आणि तर हे व्हाईट कलरचे जुईचं फुल नसतं का तसले, खूप छान. मला फुलांची फार आवड आहे, म्हणजे झाडांची. माझ्या गॅलरीमध्ये मी कंटिन्यू हे नाही तर ते नाही तर कोणते ना कोणते झाडं नेहमी लावत असते. चला म्हटलं आजचा ब्लॉग शूट करते. आणि आज आहे 10 जुलै, आज आहे माझ्या नंदेच्या मुलीचा वाढदिवस. आम्ही तिकडं पण जाणार आहेत. तुम्हाला ते पण याच्यामध्ये क्लिपा बघायला भेटतील. शेवटपर्यंत असंच व्हिडिओला कंटिन्यू करा, तुम्हाला तो पण ब्लॉग मी याच्यामध्येच दाखवते. आणि आज आहे आमच्या शुभ्राचा वाढदिवस, म्हणजे माझ्या नंदेची सख्या नंदेच्या मुलीचा. तो पण ब्लॉग याच्यामध्येच तुम्हाला, तिथला पण जो क्लिप असतील ते तुम्हाला ह्याच ब्लॉगमध्ये बघायला भेटतील. त्याच्यासाठी शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओला असंच बघत राहा, खूप सारं प्रेम द्या. आणि आज आपण थोडंसं बाहेर जाणार आहे, ते पण तुम्हाला कुठं जाणार आहेत थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असतं आपण कुठे जाणार आहेत. त्याच्यासाठी आत्ताच बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा, नवनवीन असेच आपले ब्लॉग बघा. खूप सुंदर असे आपले व्हिडिओ होणार आहेत. मी रोज डेली काही ना काही डेलीमध्ये कोणता टॉपिक घ्यावा, काय घ्यावं हे पण माझे लवकर लक्षात येत नाही. तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगत जा की ताई ह्या टॉपिकवरती व्हिडिओ बनव, ताई त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनव. आपण नक्कीच त्याच्यावर बनवण्याचा नेहमी प्रयत्न करूया. आणि तुमच्याच कमेंट्स इतक्या भारी असतात ना, सगळे ताई दादा इतके भारी मला कमेंट्स करतात ना, त्याच्यासाठी खरंच 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 तुम्हाला थँक्यू. असा तुमचा सपोर्ट राहू द्या. आणि सगळ्यांनी छान छान कमेंट्स करत जा, छान छान लाईक्स पण करत जा. तुम्ही शॉर्टला एवढं छान भरभरून असं प्रेम देतात, लॉंगला पण तसंच प्रेम देत जा. लॉंग व्हिडिओ पण आपले खूप छान असतात. सगळ्यांनी लॉंग व्हिडिओ पण नक्की जाऊन बघत जा, खूप खूप मस्त असतात. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते पण मला सांगा. तुम्ही याच्या अगोदरचे आपले ब्लॉग बघितले नसतील तर नक्की जाऊन बघा. याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये आपण दाखवलेलं आहे, आपण गेलतो मायंबाला गेलतो, मडीला गेलतो, ते पण ब्लॉग आहे त्याच्यामध्ये, ते पण तुम्ही शेवटपर्यंत बघा. ह्या व्हिडिओच्या अगोदरचे जे काही व्हिडिओ असतील ते तिकडचे आहेत. आपण चांदबिबीच्या महालावर पण गेलतो, अहिल्यानगरमध्ये चांदबिबी महाल आहे, इथून 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती, खूप जवळ आहे. आम्ही तिथे पण गेलतो, तिथला पण याच्या अगोदरचा ब्लॉग जो आहे तो तिथला ठेवलेला आहे. तुम्हाला ते पण व्हिडिओ नक्की तुम्ही जाऊन बघत जा. आणि खूप असं भरभरून प्रेम द्या. आज माझ्या नंदेच्या मुलीचा वाढदिवस आहे, ते पण ह्याच ब्लॉगमध्ये शेवटला मी क्लिप ॲड करते. तुम्ही असंच शेवटपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू करा. तुम्हाला दाखवते मी. आणि त्यांचं गाव पण दाखवते, शेती पण दाखवते. त्यांना खूप सारे शेतात राहतात ते पण माहिती नाही. आता वाजलेले आहे 7:30 इथे. आणि अजून आम्हाला इथून 50 किलोमीटर अंतरावरती जायचं आहे त्यांच्या गावाला. पण पूर्ण रात्र अंधार होईल, नाही दाखवता येणार. तिथल्या बड्डेचा शूट असेल तर मी नक्कीच व्हिडिओमध्ये टाकते. तुम्ही असंच कंटिन्यू व्हिडिओ करा.
आणि कसा वाटला ब्लॉग, कसे वाटले आपले सगळे व्हिडिओ ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगत जा, सजेस्ट करत जा. कोणता कोणता टॉपिक छान वाटेल तुम्हाला, कुठले कुठले ब्लॉग बघायला आवडतील ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आपला कॅमेरा खूप सारा हलतोय, का हलतोय माहिती, मी हातात मोबाईल पकडला आहे. त्याचं रिझन असं आहे की माझं स्टँडचं छोटीशी एक क्लिप आहे ती तुटली, त्याच्यामुळे माझं स्टँड खराब झाले. आणि दुसरं स्टँड घेतलेलं आहे पण ते मला नाही आवडते, त्याने त्याच्यात ब्लॉग मला शूट करतात व्यवस्थित. मी लवकरच दुसरं स्टँड पण घेणार आहे. रोज ते स्टँड घेतलं का मग तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ पण छान छान बघायला भेटतील, लॉंग व्हिडिओ तर नक्कीच बघायला भेटतील. आणि याच्यानंतर आपला रेसिपी ब्लॉग येणार आहे, तो रेसिपी ब्लॉगला पण तुम्ही असं भरपूर असं प्रेम द्या. आणि रेसिपी कशाची बनवू हे पण मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगत जा, सजेस्ट करत जा. कोणती भाजी वगैरे काय बघायचं असेल तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. नेक्स्ट ब्लॉग आपला त्याच्यावरती येईल. तुम्ही मला जेवढ्या कमेंट्स येतील, लाईक जास्त ज्या कमेंटला येतील त्याच्यावरती आपण ब्लॉग बनवू. त्याच्यासाठी तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, ऑलवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन ब्लॉग बघायला भेटतील. चला आता तुम्ही याच्या पुढचा व्हिडिओ बघत राहा. मी आता तुम्हाला जास्त वेळ तुमचा काही घेणार नाही आहे. मी त्याला बर्थडेच्या क्लिपा याच्यामध्ये ॲड करते, तुम्ही पूर्ण असा ब्लॉग बघा. भेटूया आपण बर्थडेमध्ये. तोपर्यंत असंच माझा पूर्ण व्हिडिओ न स्किप करता बघत राहा. आणि खाली जी लिंक दिसते त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला ऑल व्हिडिओ दिसतील आपली. सगळ्याने भरभरून असं प्रेम द्या गाईच. लव यू सो मच सर्वांना. खूप छान आहात तुम्ही, खूप सुंदर मंडळी आहात. इतका छान तुम्ही मला रिस्पॉन्स देता, इतकं छान माझ्यावरती प्रेम करताय. शॉर्ट व्हिडिओवरती पण खूप सारं तुमचं प्रेम दाखवताय, लॉंग व्हिडिओला पण दाखवताय. त्याच्यानंतर आपले लाईव्हचे व्ह्यूज बघा सर्वांनी जाऊन, खूप सुंदर असतात. थँक्यू. खरंच तुमचं प्रेम बघून खरंच आनंद होतोय. आणि आजचा माझा लुक कसा आहे ते पण मला एकदा कमेंट्समध्ये नक्की सांगा गाईज. आता माझा मोबाईल पकडायला कोणी नाही आहे, त्याच्यामुळे असंच तुम्हाला अर्ध्या स्क्लिपा बघायला भेटतील. चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, असाच व्हिडिओला कंटिन्यू करायचं. आणि व्हिडिओ बघता पण लाईक करायला विसरता, असं नका करू. आता हा जो व्हिडिओ बघताय ना, ज्यांच्यापर्यंत जाईल त्यांनी कमेंट्स पण करा की ताई मी तुझा व्हिडिओ बघितला आहे. आणि ते मला कमेंट ज्यावेळेस दिसतील त्यावेळेस मला खूप छान वाटतं की ह्या दादाने माझे व्हिडिओ बघितला आहे, त्या ताईने माझा व्हिडिओ बघितला आहे. तुम्ही तुमचं नाव पण कमेंट्समध्ये नक्की सांगायचं. भेटूया आपण आता तिथे बड्डेमध्ये. चला तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. चला आता आपण चाललेलं आहेत वाढदिवसाला. आणि तुम्हाला तर मी सगळं काय याच्यामध्ये शेअर केलेलंच आहे. आता तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, खूप सुंदर असा ब्लॉग होणार आहे. हे बघा आता रात्रीचे वाजलेले आहेत बरोबर 8:08 झालेले आहेत. खूप छान असं वातावरण होतं, मस्त वाटत होतं. पावसाचं पण सारखं वातावरण होतं भारी. आणि उशीर झाला ना आम्ही, हे बघा आता आम्ही पोहोचलो बड्डेच्या तिथे. ही आहे बड्डे गर्ल, ही माझ्या सख्या नंदेची मुलगी आहे शुभ्रा. आणि तिचा वाढदिवस होता, त्याच्या निमित्त आम्ही गेलो होतो तिसगावच्या तिकडे. तिसगावपासून पण आतमध्ये 7-8 किलोमीटर अंतरावरती त्यांचं गाव आहे. आणि खूप छान असा वाढदिवस झाला. आणि ज्यावेळेस मी ओवळत होते वगैरे त्याचं काही तुम्हाला फुटेज मी दाखवते पुढं, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. खूप छान असा बड्डे झाला. आणि मी तिथं जास्त काय वगैरे दाखवलं नाही तुम्हाला. आणि हॅपी बड्डेचं शूट वगैरे खूप सुंदर झालं, ते पण याच्यामध्ये छोट्या क्लिप ॲड करते मी तुमच्यासोबत. तुम्ही असंच व्हिडिओ कंटिन्यू बघत जा, खूप सारं प्रेम देत जा. सगळ्यांनी हॅपी बड्डे अशी कमेंट्स करा. आणि तिचं नाव शुभ्रा आहे, ही माझी खूप सगळ्यात लाडकी भाची म्हटलं तर शुभ्रा आहे. आणि मला लय आवडते ती, खूप छान. आणि छान मस्त वाढदिवस झाला शुभ्राचा, खूप छान. आणि मी पण केक वगैरे सगळं तिला चारलं, पण ते काय फुटेज याच्यामध्ये असतील शेवटला बघायला भेटतील. आणि त्याच्यानंतर इथे बाहेर सगळे हवेला जेवायला बसले होते. खूप सुंदर जेवण पण होतं, मस्त बिर्याणी वगैरे. हे बघा माझे मिस्टर वगैरे इथं सगळे जेवत होते. ना आम्ही नंतर हे बघा बड्डेचं शूटचा ब्लॉग थोडा लेट याच्यामध्ये जॉईन झाला आहे, पण तुम्ही समजून घ्या. अगोदरची क्लिप होती ही नंतर सेंड झाली. हॅपी बड्डेचं सर्वांनी हॅपी बड्डे शुभ्रा म्हणा. बड्डे वगैरे झालं, मग आता आम्ही तिथून निघलो होतो आमच्या घरी यायला. तिथले जास्त ब्लॉग काय दाखवता नाही आला, जेवढं शक्य होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हे बघा कुठे आहेत हे सगळ्यांना तर माहितीच असेल. आत्ता आपण होतो चांदबेबी महालाच्या तिथे, कारण आम्हाला निघायला तिथून 11:30 वाजले होते. 11:30 वाजता आम्ही त्यांच्या घरून निघलो होतो, कारण आम्हाला जायला त्यांच्या घरी 9 वाजले होते. 8 वाजेपर्यंत तर आम्ही नगरमध्ये होतो. 8च्या नंतर आम्ही निघलो. आम्हाला 1 तास तिथं जायला, परत रिटर्न 1 तास यायला. पण खूप छान असा वाढदिवस झाला. आणि बघा रात्रीच्या टायमाला व्ह्यू किती सुंदर दिसत होता. खूप साऱ्या भरभरून अशा कमेंट्स करा, लाईक्स करा सर्वांनी. हॅपी बड्डे शुभ्रा पण टाका सर्वांनी, छान सुंदर कमेंट्स करा तिला. आणि तिच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देत, कारण तिचा बड्डे होता 10 जुलैला आणि व्हिडिओ पोस्ट होतोय 12 जुलैला. तुम्ही 12 जुलैला हा ब्लॉग बघताय, पण हा 10 जुलैचा ब्लॉग आहे. तोपर्यंत बड्डे झालेला पण आहे आणि हा दुसऱ्या दिवशी पोस्ट होतो, त्याच्यामुळे
सो सॉरी. आणि इथे ना मी ज्यावेळेस आलो ना चांदबेबी महालाच्या तिथे ना पोलिस पण होते. रात्रीच्या 12 वाजता गाड्या चेकिंग करत होते. काय माहिती का चेकिंग करत होते ते. आणि भारी व्ह्यूज होता मग त्याच्यामुळे मग मी तिथलं पण ब्लॉग शूट करण्याचा प्रयत्न केला. भारी वाटतं की नाही सांगा बरं असे ब्लॉग तुम्हाला बघायला. आणि रात्रीच्या टायमाला जे शूट करतो ना आपण तितकं भारी वाटतं. इतकं सुंदर असा आमचा दिवसाचा शेवट झाला. खूप छान असा दिवस गेला. खूप सुंदर. तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग कुठल्या याच्यावरती पाहायचं मी सुरुवातीला तर बोललेच आहे. आणि तुम्हाला थंबनेल बघून तर समजलंच आहे आज काय आहे स्पेशल. त्याच्यावरतून तुम्ही लाईक्स करत जा, शेअर करत जा, कमेंट्स पण करायला विसरत जाऊ नका. आणि पटपट चांगल्या कमेंट्स करत जा सर्वांनी. तुमचं भरभरून असं प्रेम देत जा माझ्या व्हिडिओला. खूप सारे तुम्ही शॉर्टला जेवढं प्रेम देता तेवढं लॉंगला पण नक्की प्रेम देत जा. तुम्हाला आवडतात ना माझे व्हिडिओ. सगळ्यांनी सुंदर कमेंट्स करत जा बरं पटपट. छान जेवढे पण माझी लाईव्ह लोक येतात लाईव्हच्या लोकांनी पण लाईक्स करत जा इकडे येऊन पण आणि कमेंट्स पण करत जा. आणि कसे ब्लॉग वाटतात तुम्हाला ते पण सांगा. रात्रीचा व्ह्यू किती सुंदर आहे ते पण मला एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. किती सुंदर दिसते हे बघा. हा आहे अहिल्यानगर रोड आणि आता आपण पोहोचलो आहे भिंगारमध्ये. बघा भिंगारचा रस्ता किती छोटासा आहे. त्याच्यासाठी मी इथलं शूट घेतलं आहे. बघा किती जवळ दुकानं आहेत. इतका छोटासा रस्ता नाही भिंगारचा. इथं खूप ट्रॅफिक आणि खूप गर्दी असते. मला तर ते भिंगार तो रस्ता इतका बारीक आहे ना तसं नाही पाहिजे. इथं कायम ट्रॅफिक होती. कोणी भिंगारचं असेल त्याच्यामध्ये कमेंट्स करा. भिंगारचे कोण आपला ब्लॉग बघतात. हे भिंगारचं शूट होतं. हे बघा आता आम्ही पोहोचले आमच्या अहिल्यानगरमध्ये. आणि अहिल्यानगर म्हटलं तर तुम्हाला सुंदर असं दृश्य बघायला तर भेटणारच. अहिल्यानगर म्हटलं तर पूल तर आपल्या लाईव्हमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये तर येणारच. कारण पूल नसेल तर काय विषय आहे का तिथं. मला खूप सारा हा पूल आवडतो. त्याच्यासाठी मी इथलं शूटिंग 100% घेत असते. इकडे सोलापूर रोड आहे, इकडे अहिल्यानगर रोड आहे. कसं वाटला ब्लॉग नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि भरभरून अशा खूप साऱ्या शुभेच्छा द्या आमच्या शुभ्राला. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. अशा सगळ्यांनी कमेंट्स करायच्या सर्वांनी. लाईक्स करत जा भरभरून. अशा लाईक्स पण करत जा. लाईकचा पाऊस पडू द्या बरं पटापट. बघा आमचं अहिल्यानगर किती सुंदर आहे. बघा इथं जुडिओ पण आहे. खूप भारी वाटते रात्रीच्या टायमाला. पण आपण दिवसाचं शूट बघितलं ना आता रात्रीचा व्ह्यू बघा किती भारी आहे. मस्त राहा, स्वस्त राहा, असंच आनंदाने हॅपी राहा. माझ्या आनंदाने ब्लॉग सर्वांनी बघत जा. न स्किप करता शेवटपर्यंत ब्लॉग बघा. सर्वांनी काळजी घ्या. मस्त आनंदाने माझे ब्लॉग एन्जॉय करा. आणि हे बघा मी काय क्लिप ॲड करते बघा फोटो. हे बघा ही माझी भाची आहे. खूप लाडकी भाची आहे शुभ्रा. आणि पिक कसे वाटले ते पण कमेंट्समध्ये सांगा. आणि कसा वाटला आजचा ब्लॉग ते पण सांगा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये. आणि चला बाय गाईज. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, काळजी घ्या. बाय.